नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे आपल्या आवडत्या ओढ फळबाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पेरू बागेमध्ये आहोत. हे पेरूचे झाड पाहताय तुम्ही 3 महिने कंप्लीट झालेलं आहे आणि सध्या या पेरूमध्ये आपण खत टाकण्याचं काम चालू आहे. आणि यापूर्वी तुम्हाला मी सांगतो की मागील महिन्यामध्ये म्हणजे 2 महिने कंप्लीट झाल्यावर कोणते खत टाकले होते. त्यावेळेस मी काय केलं होतं की ठिबकद्वारे 19-19 आणि युरिया ही 2 खते वापरली होती. आणि झाडे छोटी असताना जास्त खत टाकायचं नाही. आता खत कसं टाकायचं याचा आपण व्हिडिओ बनवत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. हा व्हिडिओ तुमचा फायद्याचा ठरणार आहे. आता मी प्रोसेस करून सांगतो. सुरुवातीला काय करायचं की एक अर्धा फूट, जवळपास अर्धा फूट खड्डा साईडला राऊंड मारायचा आणि त्याच्यावर आपण काय करायचं की 20 ग्रॅमपर्यंत, एका झाडाला 20 ग्रॅम खत पडेल या हिशोबाने राऊंडमध्ये टाकायचं. आणि टाकल्यानंतर जे आपण खत टाकतोय ते झाकून घ्यायचं. आणि याच्या आधी खत टाकण्याच्या आधी 2 दिवस आधी पाणी सोडायचं. त्याचा फायदा काय होतो की आपल्याला उकरण्यासाठी म्हणजे माती प्रॉपर ओली असते आणि ओली असल्यामुळं ते खत वाया जात नाही, हवेच्या संपर्काने वाया जात नाही. आणि नंतर काय करायचं आपण की पूर्ण जे खत टाकले ते पूर्ण माती ॲड करायचं. पूर्ण झाडाला जवळपास 20 असं थोडं पण. आणि जवळ न करण्याचं कारण काय की आपण काय करतो, जर जवळ केलं तर ते मुळी पण बाहेर निघू शकतात आणि त्यामुळे झाडाची ग्रोथ कमी होऊ शकते. आता तुम्ही हे झाड पाहताय पूर्णपणे रोपलं गेलेलं आहे आणि त्याला आपण पूर्णपणे शेंडा चालू आहे. आणि आता दर महिन्याला आपण एक तर फवारणी घेतोच. कोणती? एक म्हणजे कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक वगैरे घेतो. नाही तर 19-19 त्याद्वारे आपण फवारतो. असं दर महिन्याला करायचं. अमावस्या झाली की ती फवारणी घ्यायचीच. आणि तणनाशक वगैरे काही घ्यायचं नाही लहानपणी. त्याचा काय तोटा होतो की फवारणी केल्यामुळे तण वगैरे जातं निघून, पण त्याचा इफेक्ट आपल्या पेरू झाडाला होतो. आणि लहानपणी आपलं झाड चांगलं असेल तर मोठेपणी फळं चांगले देतात. आणि तुम्ही आपली बाग पाहताय की पूर्णपणे चांगली झालेली आहे आणि हाईट पण चांगली आहे. मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन मागील व्हिडिओ पाहू शकता. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला